हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे, तेवढाच रंजक असणार आहे। आम्ही आलो आहे आमच्या नवीन फ्लॅटवर, कारण मला इथे घर बांधायचं आहे। तर मला बोरिंग खांदायची आहे माझ्या फ्लॅटवरती। बोरिंग खांदायची आहे, पण म्हणतात ना, काम सुरू करण्यापूर्वी मनात धाकधूक असते की पाणी लागणार की नाही, आणि नेमकी अशीच धाकधूक माझ्या मनातही होती। त्यातच आमच्या बाजूच्या घरामध्ये जेव्हा बोरिंग झालं, माझ्या बाजूला राहते त्या दादांच्याकडे बोरिंग खांदलं, तेव्हा त्यांना पाणीच लागलं नाही। आणि नेमकी अशीच धाकधूक आमच्या मनातही होती। आणि मग आम्ही पाणी कसं शोधलं हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार। बाजूला पाणी लागलं नव्हतं, त्यामुळे आम्ही विचारात पडलो। तेव्हा बाजूच्या शेजाऱ्यांनीच आम्हाला एका मोलाचा सल्ला दिला। ते म्हणाले, तुम्ही जास्त काळजी करू नका, एका नारळवाल्याला बोलवा, तो हातामध्ये नारळ घेऊन पाणी शोधतो। मग आम्ही या दादांना बोलवलं। खरं सांगायचं म्हणजे आधी तर विश्वासच बसत नव्हता, पण शेवटी पाणी लागणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही त्या नारळवाल्या काकांना बोलवून घेतलं। हे बघा, हे आहे ते दादा, त्यांच्या हातात फक्त एक साधा नारळ आहे आणि ते आता संपूर्ण प्लॅटभर फिरत आहेत। हा अनुभव खरंच अंगावर काटा आणणारा होता। हे दादा हातात नारळ धरून अगदी शांतपणे आपल्या फ्लॅटभोवती, माझ्या फ्लॅटभोवती फिरू लागले। जिथे पाणी नव्हतं तिथे तो नारळ अगदी स्थिर होता, पण जसे ते एका ठराविक जागेवर आले तसा त्यांच्या हातातील नारळ आपोआप वर उचलला गेला, अगदी सरळ उभा राहिला आणि हातामधनं पडायला लागला। विज्ञानाच्या भाषेत याला काही लोक डोजिंग म्हणतात, पण डोळ्यांनी पाहतानाही एखाद्या जादूपेक्षा कमी वाटत नव्हतं। त्या दादांनी सांगितलं, याच जागी पाईन घ्या, इथे भरपूर पाणी लागेल। 2-3दा ते दादा पूर्ण प्लॅटभर फिरले आणि बरोबर तिथेच पडला तो नारळ, म्हणजे पडत होता हातातनं, सारखा पडत होता। मग आम्ही पहिल्यांदा राऊंड मारला, मग दुसऱ्यांदा बघितलं तर दुसऱ्यांदा तिथेच पडत होता नारळ। मग आम्हाला पण पक्क असं वाटायला लागलं की पाणी इथेच असणार। निसर्गाच्या काही गोष्टी खरोखरच अद्भुत असतात। तो नारळाचा प्रयोग आणि मिळालेले पाणी आमच्यासाठी हा खूप मोठा दिलासा होता। ज्यांनी आम्हाला हा सल्ला दिला त्या दादांचे, म्हणजे आमच्या शेजारी दादांचे आणि नारळवाल्या दादांचे मनापासून आभार। मग मी इकडे हैदराबादला आले। मग दुसऱ्या दिवशी तिथे महाराष्ट्रामध्ये बोरिंग लावली आणि खरोखरच तिथेच पाणी लागलं आणि मला एवढा आनंद झाला, मला सांगितल्यानंतर की तिथे पाणी लागलं, खूप आनंद झाला। तुम्हाला हा आजचा आमचा बोरिंगचा अनुभव कसा वाटला? तुमच्याकडेही पाणी शोधण्याची अशी काही पद्धत वापरतात का? मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एक नवीन आणि रंजक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।